गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बहुमुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी एक्झाम झाली होती बघा, निरीक्षक पदासाठी ही सरळ सेवा भरती मित्रांनो. तर याची गुणवत्ता यादी लागलेली ज्यांचं जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले त्यांची ही यादी मित्रांनो. तर तुम्ही चेक करू शकता आपलं नाव यादीत आहे की नाही. तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊया. तर बहुमुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते या डिपार्टमेंटमध्ये ही निरीक्षक पदाची रिक्वायरमेंट होती बघा. तर याचा रिझल्ट लागलेला आहे. तर जे मुलं उत्तीर्ण झालेले त्यांची ही यादी आहे. तर महानगरपालिकेअंतर्गत जी एक्झाम झाली होती बघा, 10/12/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती. तर इथं बघा तुम्ही बघू शकता, आपण जे कॅन्डिडेट बघतोय बघा, इथं रोल नंबर दिलेला आहे, ऍप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, तर तुमचा स्कोर वगैरे किती आलेला आहे ते पण दिलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही हे बघू शकता. गणेश पवार. तर बघा, या विद्यार्थ्यांना 181 मार्क पडलेले आहे. सर्वात जास्त मार्क पडलेले मित्रांनो, 181 हायेस्ट मार्क आहे 200 पैकी बघा मित्रांनो, गणेश पवार. तर जे मुलं या यादीत आहे बघा, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही इथं कॅटेगरी वाईज बघू शकता. आता अक्षय अक्षयचं बघा, अक्षय सरांचं किती इथं, तर 179. तर अशी ही यादी मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता. कॅटेगरी वाईज तुम्हाला ही यादी दिसते इथं, कारण की याचं एक फायनल लिस्ट लवकरच लागेल. ही एक जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहे त्यांची ही लिस्ट आहे मित्रांनो. याचं कट ऑफ वगैरे तर लवकरच लागेल. तुम्हाला किती मार्क पडलेले आहे आणि जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांचीच ही यादी आहे बघा. तर बघू शकता तुम्ही, हायेस्ट किती स्कोर आहे बघा, 181 वाला एकच विद्यार्थी बघा मित्रांनो, गणेश पवार नावाचा विद्यार्थी आहे. आणि खाली बघा 179, 79चा पण एकच विद्यार्थी आहे. दोन विद्यार्थी आहे आणि 178चे तीन विद्यार्थी, तीन चार विद्यार्थी आहे. 177चे स्कोर जे 104च विद्यार्थी बघा. तर अशा पद्धतीने हा स्कोर दिलेला आहे या साईडला, आणि तुमचं नाव, ऍप्लिकेशन नेम पण दिलेलं आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमचा रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, तुमचं डेट ऑफ बर्थ, हे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहे मित्रांनो. तुम्हाला लगेच समजून येईल. तुमचं जर काही तुम्हाला जर सापडत नसेल तुमचं नाव वगैरे, तुम्ही सर्च करू शकता. F कंट्रोल करून तुमचं नाव टाकायचं आणि सर्च करायचं. तर बघा, 170, 167 असे स्कोर आलेले आहे मित्रांनो. तर आपण बघूया शेवटी कितीपर्यंत जे पास झालेले विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांची ही अ, यादी आहे मित्रांनो. तर बघा आता हे एकूण 15,293 विद्यार्थ्यांची ही यादी आहे मित्रांनो, जे पास झालेले अशा मित्रांची ही यादी आहे. तर याचा जो कट ऑफ वगैरे आणि जी मेरिट लिस्ट आहे, तर ही लवकरच लागणार आहे मित्रांनो. तर 10 ते 15 दिवसात ही लिस्ट लागेल असं मला वाटतं, की लवकर लवकर लागू शकते. कारण की याच्या अगोदरच BMCचा कार्यकारी सहाय्यक पदाचं रिझल्ट लागलेलं आहे आणि MPC क्लर्कचं पण रिझल्ट लागलेला आहे. तर कारण की हे आता लवकरच लवकर मला वाटतं की यांचं सिलेक्शन जी यादी आहे आणि जे कट ऑफ आहे ते पण लवकर डिक्लेअर होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही इथं बघू शकता तुमचं नाव वगैरे सर्च करून. अशा प्रकारे ही यादी बघा मित्रांनो. जर तुम्हाला ही लिंक सापडत नसेल, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ह्याची लिंक देणार आहे मित्रांनो. तुम्ही तिथून लिंक PDF ओपन करून तुम्ही तुमचं नाव यादीत आहे की नाही चेक करू शकता. थँक्यू, बाय फ्रेंड्स.